नमस्कार. मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जगचा आवाज. आज आपण एका अशा वास्तवावर प्रकाश टाकणार आहोत, जे आधुनिक युगातही आपली पारंपरिक ओळख जपून आहे. जत शहरातील थोरल्या वेशीतील मारुती मंदिर परिसर, पुण्याच्या बाजूला आणि जत वाचनालय जत जवळ इथे एक वेगळं आणि विचार करायला लावणारं चित्र पाहायला मिळालं. ऐरणीच्या तापलेल्या लोखंडावर घाव घालणाऱ्या महिला आणि पुरुष आजही पारंपरिक पद्धतीनं शेतीसाठी लागणारी अवजारे तयार करताना दिसत आहेत. भाता फुकून लोखंड तापवणे आणि त्यावर हातोड्याचे घाव घालत खुरपी, टिकाव, फावडे, खोऱ्या, विळा, विळी, नांगराचा फाळ यासारखी अवजारे तयार करणारे ही कला आजही जिवंत ठेवणारी ही मंडळी दिवस रात्र कष्ट करत आहेत. दर 4-5 दिवसांनी गाव बदलतात. भटकंती करत हे आपले उदरनिर्वाह चालवत आहेत. उन्हाळा, पाऊस किंवा थंडी, परिस्थिती काही असो, त्यांचा संघर्ष मात्र सुरूच असतो. विशेष म्हणजे या कामात महिला देखील खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. गरम लोखंडावर हातोडा मारण्यापासून ते अवजारे तयार करण्यापर्यंत महिलांचा मोठा आणि महत्त्वाचा सहभाग आहे. लहान मुलं देखील या कष्टात हातभार लावताना दिसतात. आम्ही गावोगावी फिरून हे काम करतो साहेब. दिवसभर कष्ट करून आमचा उदरनिर्वाह चालतो. मात्र बदलत्या काळात आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे या पारंपरिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. आर्थिक अडचणी, निवारा आणि मूलभूत सुविधांचा अभाव हे प्रश्न त्यांच्या समोर उभे आहेत. ही एक फक्त बातमी नाही, तर समाजाला विचार करायला लावणारी वास्तव परिस्थिती आहे. शासनाने या कष्टकरी बांधवांची दखल घेऊन त्यांना योग्य ती मदत, न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच सर्व समाज बांधवांना आव्हान आहे की या कष्टकरी कुटुंबांना शक्यतो ती मदत आपण करावी, कारण हेच हात आपल्या शेतीला बळ देतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन सोबत मी मोहन माने पाटील, जगचा आवाज. नमस्कार, धन्यवाद. किती वर्ष झाले? हा वडलार जित आहे. हा जन्मल्यापासून चालू आहे. आणि काय काय बनवत आहे साहित्य? शेती काम, शेतीचे सगळे काम. कुठल्या कुठल्या गावाला जात आहे? दररोज काय लोकांचा प्रतिसाद? लोकांचं काय काय तुम्हाला म्हणजे चांगला आहे का प्रतिसाद लोकांचा? करायला लागते. काय सुखसुविधा काय तुम्हाला अपेक्षा काय लोक? आहे या समाधान आहे का? आहे या समाधान आहे का? हां, तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे लोकांकडून किंवा जनतेकडून, म्हणजे सरकारकडून काय अपेक्षा आहे? हां, आता नवीन तंत्रज्ञान झालंय, त्यामुळे तुमच्या धंद्यावर काय परिणाम झाला का? तुमचं चालूच आहे. ओके ओके ओके. हां, नाव सांगा. नाव काय? हां, कुठलं गाव? बरं बरं. आणि तुम्ही दररोज काय काय बनवता? शेतीला लागणारे जे अवजारे ते सगळे बनवता? हां, आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे? चांगला आहे काय? म्हणजे आता नवीन तंत्रज्ञान निघालंय, मग ते घेतात का लोक हे घेतात? बरं बरं. हा, तुमचे रूढी प्रथा परंपरा तुम्ही जपत आला, हे
वडिलांची तुम्हाला शिकवून मिळालेलं आहे. हो हो हा हा तुम्हाला ट्रेनिंग तुमच्या आई वडिलांकडून मिळालेलं आहे. हो आई वडिलांकडून दुसऱ्याकडून का आई नाही. हा लहानपणापासून तुम्ही ह्यातच आहे. ओके ओके मला बाबा चला नमस्कार. कैमरा फोन तो नहीं गया था फोन मुझे तो बना रहा है